नमस्कार, मी पल्लवी आणि वेलकम टू पल्लवीज डिलिशियस ट्रीट्स. आज आपण बघणार आहोत काही कॉमन मिस्टेक्स ॲज अ होम बेकर, ॲज अ बिगनर तुम्ही ज्या करता त्या, आणि हाऊ कॅन यू अवॉइड देम. लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले की सगळे इन्ग्रेडियंट्स एकाच बाउलमध्ये मिक्स करायचं टाळा. अवॉइड मिक्सिंग ऑल द इन्ग्रेडियंट्स इन वन बाउल. काय करायचंय, 2 सेपरेट बाउल्स घ्यायचे, एक वेट मिक्ससाठी आणि एक ड्राय मिक्ससाठी. वेट मिक्स सगळे एकत्र करा, ड्राय मिक्स सगळे एकत्र करा, छान एकमेकांना मिक्स करून घ्या आणि मग ट्रान्सफर ड्राय मिक्स इंटू युअर वेट मिक्स. अशा पद्धतीने जर तुम्ही कुठल्याही प्रकारची रेसिपी केलीत तर ती छान एकजीव होते आणि टेक्स्चर पण सुंदर येतं. सेकंडली, सी टू इट दॅट युअर लिव्हनिंग एजंट्स, तुम्ही जो बेकिंग सोडा, बेकिंग पावडर जे काही वापरताय ते क्वालिटीचं आहे का नाही चांगलं, आणि ते शेल्फ लाईफमध्ये आहे का नाही. तर त्याच्यासाठी एक टेस्टिंग मेथड आहे, ती आपण बघूया. आता आपण आपले बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टेस्ट करून घेतोय की ते वापरण्यासाठी योग्य आहेत का नाही, कसं ते बघूया. आपण इकडे घेतलाय बेकिंग सोडा. हा सोडा थोडा आपण घ्यायचा आहे वाटीमध्ये किंवा कशामध्ये तरी, आणि ह्याच्यामध्ये आपण घालायचंय थोडं विनेगर, किंवा विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. आणि आता बघा, हे असं फुसफुसतंय, ह्याच्यात ही रिॲक्शन झाली आहे आणि त्याच्यामुळे सोडा रिॲक्ट होतोय. बेकिंग सोड्याबरोबर आपलं विनेगर रिॲक्ट झालंय. हे झालं की समजायचं की आपला सोडा व्यवस्थित योग्य आहे वापरण्यासाठी. असंच आपण बेकिंग पावडरचं टेस्टिंग करूया. तर आपण इथे थोडी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि आपण ह्याच्यावरती थोडंसं पाणी घातलंय, आणि जेव्हा ही बेकिंग पावडर रिॲक्ट होते, बघा तुम्ही बघू शकताय, ह्याचा अर्थ आपली बेकिंग पावडर चांगल्या क्वालिटीची आहे आणि अजूनही चांगली आहे, वापरण्यासाठी योग्य आहे. अवॉइड ओव्हर मिक्सिंग ऑफ द बॅटर. हे मी माझ्या ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की ओव्हर मिक्स करू नका बॅटरला. वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते जेंटली मिक्स करा, किंवा जेव्हा तुम्ही वेट मिक्स तुमच्या ड्राय मिक्स बरोबर एकत्र करताय तेव्हा सुद्धा जेंटली मिक्स करा, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स एकजीव होतील आणि एक छान तुमचं बॅटर तयार होईल. चूजिंग राईट एग सबस्टिट्यूट्स. जेव्हा आपण एगलेस बेकिंग करतो तेव्हा आपल्याला टेक्स्चर सुद्धा मेंटेन करायला लागतं, त्याचबरोबर एंड प्रोडक्टची क्वालिटी सुद्धा मेंटेन करावी लागते. सो अंड्याच्या ऐवजी सबस्टिट्यूट जे आपण वापरतोय ते आपण तितक्याच ताकदीचं वापरलं पाहिजे. म्हणजे आपण समजा दही वापरत असू किंवा ॲपल सॉस वापरत असू, तर ते आपण किती क्वांटिटीमध्ये घ्यावं आणि कसं वापरावं ह्याची नीट जी रेसिपीमध्ये योग्य पद्धत दिलेली आहे ती पद्धत फॉलो केली तर तुमची रेसिपी कधीच फेल होणार नाही. नॉट हॅव्हिंग इनफ मॉइश्चर इन युअर बॅटर म्हणजे काय, तर वेट इन्ग्रेडियंट्स जे आहेत, कधी कधी काय होतं, सगळे वेट इन्ग्रेडियंट्स जरी आपण एकत्र केले तरी आपला ड्राय मिक्स जेव्हा आपण वेट मिक्समध्ये घालतो तेव्हा ते ओव्हरऑल बॅटर किंवा ओव्हरऑल जो हे असतो त्याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर कंटेंट आपलं कमी असतं. उदाहरणार्थ कधी कधी ऑइलचा वापर केला गेला असेल, तो कमी झाला असेल, किंवा आपण जे बटर मिल्क यूज करतो, म्हणजे ह्याच्यामध्ये मिल्क आणि व्हिनेगरचे घालून आपण बटर मिल्क तयार करतो, त्याचा वापर थोडासा कमी झाला असेल, तर ते तुम्हाला थोडंसं आधी ह्या गोष्टीची तुम्हाला आयडिया घ्यायला हवी आहे. आणि मग थोडंसं मॉइश्चर वाढवण्यासाठी तुम्ही दूध किंवा पाणी ह्याचा वापर करू शकता. ऑफकोर्स ते प्रॅक्टिसने येईल, पण ह्याची काळजी घेणं मस्ट आहे. ते अगदी पूर्ण बॅटर झाल्यानंतर न घेता थोडंसं इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हाच आपण ती काळजी घेऊन मॉइश्चर कंटेंट फिक्स करणं खूप गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, आपण तयार केलेलं जे केक बॅटर असतं ते खूप वेळ तसंच ठेवतो आणि मग बेकिंगसाठी घालतो. हे करणं टाळा. अवॉइड दिस मिस्टेक. कारण तुम्ही जेव्हा केक बॅटर तयार करता, सुरुवातीला तुम्ही कदाचित अवन प्रीहीट करायला किंवा गॅसवर कुकर असेल तो प्रीहीट करायला विसरला असेल आणि केक बॅटर टिनमध्ये ओतल्यानंतर लक्षात येतं की अरे आपण प्रीहीट नाही केलं, मग प्रीहीटिंगला जातो. काय होतं, त्या दरम्यान जे रिॲक्शन ऑलरेडी बॅटरमध्ये सुरू झालंय ते रिॲक्शन सुरू होते, ती रिॲक्शन, आणि त्याला पाहिजे ती हीट मिळत नाही, सो दॅट द रिॲक्शन कॅन कम टू इट्स एक्सटेंट. त्यामुळे जेव्हा तुम्ही बॅटर ठेवता
तेव्हा तुमचा केक हवा तसा फुगत नाही, हवा तसा आतून बेक होत नाही आणि मग तो एक तर सिंक होतो किंवा तो अनकुक्ड राहतो. ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो काळजीपूर्वक लक्ष देऊन आधी प्रीहीटिंग करायला हवं आणि नंतरच तुम्ही बॅटर जेव्हा केकमध्ये टिनमध्ये ओतता लगेचच तो टिन आपण आपल्या ओव्हनमध्ये किंवा आपल्या कुकरमध्ये तो ट्रान्सफर करायचा. आशा करते तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील आणि इन्साइट्स मिळाले असतील वेगळे वेगळे की आपण कुठल्या गोष्टी टाळू शकतो जेणेकरून यू विल हॅव अ फ्लॉलेस एगलेस बेकिंग. आणि अशा स्टेप्ससाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट्स करून कळवा की तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात आवडली आणि कुठली टिप तुम्हाला सगळ्यात जास्त युजफुल वाटली ते. त्याचप्रमाणे आपल्या बेकर फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हॉट्सॲप कम्युनिटी ग्रुपची खाली लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपमध्ये मी जे वर्कशॉप्स घेते केकचे त्याबद्दलची माहिती असते किंवा असेच वेगवेगळे जे युजफुल कॉन्टेंट आहे त्याच्यात मी शेअर करत असते. तर त्याचा नक्की लाभ घ्या आणि भेटूया अशाच काही नवीन टिप्स पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.